मंडळी, आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. जोरदार पाऊस असून सुद्धा तुम्ही एवढ्या संख्येने उपस्थित आहात, खरंच तुमचं कौतुक आहे. मंडळी, आजचा कार्यक्रम आपण श्रद्धांजलीने सुरुवात करणार आहोत. तुम्हाला माहिती असेल, एक आजोबा नेहमी पाठीमागच्या दाराने यायचे, कानाला कान ऐकायचं मशीन लावायचे आणि ते आपल्यातून बसायचे. त्यांचं नाव शशिकांत हरिभाऊ सडेकर, वय 84. त्यांचं 27 जूनला निधन झालं. त्याची बातमी मी व्हॉट्सॲपवर टाकलेली होती. त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या लाडक्या रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांचंही दुःखद निधन झालंय. या दोघांनी आपण क्षणभर उभारून आपण श्रद्धांजली देऊ. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. बसून घ्या. मंडळी, आजचा कार्यक्रम आपल्या सर्वांचे लाडके युवा अध्यक्ष चैतन हलगेकर सादर करणार आहे. चेझिंग लाईक ए धोनी, बरोबर विषय निवडलाय त्यांनी, त्यांच्या वयाला साजेल असा. महत्त्वाचं म्हणजे ते पब्लिक स्पीकिंगचं कोचिंग करतात. बऱ्याच जणांना कसं इंग्रजी बोलावं हेही छान शिकवतात. ते मध्ये काही वर्ष कतारला गेले होते, तिथेही त्यांनी फुटबॉलचं समालोचन केलेलं होतं. मंडळी, आपण जे अनेक कार्यक्रम बुक क्लबच्या माध्यमातून बघतो, त्या बहुतेक कार्यक्रमांचं आयोजन नियोजन चैतन्य हलगेकर करतात. वक्त्यांना संपर्क करणं, त्यांची माहिती घेणं, त्यांच्या पुस्तकाची माहिती घेणं, त्या अनुषंगाने छान पोस्टर तयार करणं आणि ते पोस्टर व्हॉट्सॲपवर टाकणं आणि विविध वर्तमानपत्रात टाकणं, इथपर्यंतची ती जबाबदारी ते नेहमी सांभाळतात. त्यांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. आणि मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपला धोनी हा विषय मांडावा. आत्ताच आपण चेझिंग लाईक धोनी या पुस्तकाविषयी मी बोलणार आहे. आताच गेल्या आठवड्यामध्ये वटपौर्णिमा झाली, तर सावित्रीच्या गोष्टी आपण ऐकत असतो. सुरुवातीला आपण अजून एका सावित्रीची गोष्ट ऐकूया. उत्तर प्रदेशमधल्या सावित्रीची आणि तिच्या मुलीची, अर्चना देवीची. ही सावित्री आणि तिची मुलगी अर्चना देवी, 18-19 वर्षाची ही मुलगी. सावित्रीच्या नवऱ्याचं निधन होतं अचानकपणे, आणि त्यानंतर थोड्याच दिवसानंतर सावित्रीचा मुलगा आणि अर्चनाचा भाव हा देखील सर्पदंशाने मृत्यू त्याचा देखील होतो. घरातले 2 पुरुष काही दिवसांच्या अंतरानेच वारतात. अर्चना देवीसाठी खूप मोठा धक्का असतो. आपले वडील अचानकपणे वारतात आणि थोड्या दिवसामध्ये भावाचाही सर्पदंशाने मृत्यू होतो. आयुष्याला पूर्णपणे कलाटणी देणाऱ्या या घटना आयुष्यात चालू असतानाच सावित्री एक निर्णय घेते. ती अर्चना देवीला घरापासून लांब असलेल्या एका हॉस्टेलमध्ये गेली, जिथे क्रीडा प्रशिक्षण दिलं जातं. कारण असं की मरण्याच्या वेळेला सावित्रीच्या नवऱ्याने ज्याकडे एक वचन घेतलं असतं, आपल्या मुलीला क्रीडा प्रकारामध्ये गती आहे, तर तिचं भविष्य तिथे आपण केलं पाहिजे. आणि मग त्यानंतर सावित्रीचा आणि सावित्रीच्या मुलीच्या अर्चना देवीचा एक खूप अवघड असा प्रवास सुरू होतो. आणि अर्चना देवीच्या बाबतीमध्ये ती आपल्या हॉस्टेलमध्ये राहून क्रिकेटचं प्रशिक्षण घेत असताना जो एक संघर्ष तिचा चालू असतो, दुसऱ्या बाजूला सावित्रीसाठी तिच्या गावामध्ये वेगळा संघर्ष निर्माण झालेला असतो. गावाच्या दृष्टीने आता सावित्री अपशकुनी ठरलेली असते, कारण की तिचा मुलगा काही ठराविक अंतरानंतर मृत्यू पावतात. तर ही जी बाई आहे ही आपल्या गावात ही चेटकी नाही, विच हंटिंग असा तो प्रकार सुरू होतो. तिचं घर गावातून बाहेर काढण्यात येतं. तिचा चेहराही आम्हाला बघायचा नाही आहे, ती इतकी अपशकुनी आहे, या पातळीपर्यंत गोष्टी जातात. सावित्री आपला लढा चालू ठेवते, अर्चना आपला लढा चालू ठेवते, आणि याचं रूपांतर 2-3 वर्षानंतर कशामध्ये होतं, तर अर्चना देवी
भारताच्या 19 वर्षाच्या महिला संघांमध्ये तिची निवड होते. 19 वर्षाखाली मुलांचे विश्वचषक आयोजित केले जातात. साऊथ आफ्रिकेमध्ये तो विश्वचषक होतो. अर्चना देवी भारताचं प्रतिनिधित्व करते आणि भारत तो विश्वचषक जिंकतो 19 वर्षाखालचा इंग्लंडला हरवून. ही गंमत अशी आहे की ज्या वेळेला तो विश्वचषक चालू असतो, अंतिम सामना चालू असतो, त्यावेळेला गावातल्या लोकांना तो सामना बघायचा असतो. फक्त बघायचाच नसतो तर आपल्या गावातली मुलगी खेळते आहे तर तो सामना कुठे बघावा, तर त्या मुलीच्या घराच्या बाहेरच मोठा टीव्ही लावून बघावा. ज्या महिलेचं तोंडही बघायचं नसतं, आज तिच्या घराबाहेरच मोठा टीव्ही लावून तो सामना बघितला जातो. गावामध्ये विजेची प्रचंड समस्या असते तर स्थानिक पोलीस इन्व्हर्टरची सोय करून पूर्ण सामना गावातल्या लोकांसाठी तिथे आयोजित करतात. क्रिकेट काय देतं लोकांना? क्रिकेट ज्या सावित्रीला गावातील लोकांनी हकलून लावलं होतं, आम्हाला तुझं तोंडही बघायचं नाही असं म्हटलं जात होतं, तिच्या मुलीचा क्रिकेटचा सामना गाव तिच्या सोबत तिच्या घराबाहेर बसून बघतो. याहून मोठं क्रिकेटचं यश काय असू शकतं? आता आपण पुस्तकाकडे वळूया. ही सावित्रीची कथा आता विषयानुरूप होतं म्हणून मी सांगितलं. फक्त या पुस्तकामध्ये हाच एक भाग नाही आहे. पुस्तकाबद्दल बोलण्याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो की वैयक्तिकदृष्ट्या माझ्यासाठी या पुस्तकाचा परिचय करून देणं खूप आनंदाचा क्षण आहे. कारण की या पुस्तकाचे जे 2 लेखक आहेत, एक समोर म्हणून आहे जे 25 वर्षापासून गेले 25 वर्षापासून क्रिकेटबद्दल लिहित आहेत, आणि दुसरा आहे आयुष गुजराम नावाचा जो क्रिकबज या वेबसाईटमध्ये सध्या कामाला आहे. आयुष हा माझा वर्गमित्र आहे कॉलेजचा. कॉलेजची 3 छान वर्ष आम्ही एकत्र घालवली एका वर्गामध्ये आणि दोघांनाही क्रिकेटची आवड असल्यामुळे आम्ही खूप जवळचे मित्र होतो. त्यावेळेपासून मी आयुषचा संघर्ष बघत आलेलो आहे. क्रिकेटची प्रचंड आवड असलेला हा मुलगा दक्षिण मुंबईतल्या कॉलेजमध्ये येण्यासाठी रोज नवी मुंबईहून निघायचा आणि कॉलेजच्या 3ऱ्या वर्षात असतानाच त्यांनी पूर्णवेळ नोकरी धरली आणि त्यावेळेला पूर्णवेळ नोकरी आणि 1.5 तासाच्या अंतरावर असलेलं आपलं कॉलेज या सगळ्यांना छान त्याने व्यवस्थित बॅलन्स करून तो पुढे क्रिकेट जर्नलिस्ट झाला आणि क्रिकबजमध्ये गेले कित्येक वर्षापासून तो कामाला आहे. आणि मध्ये मध्ये त्याच्याबद्दल माहिती मिळते, त्याच्याशी बोलणं होतं, छान वाटत होतं. त्यांनी पहिलं पुस्तक लिहिलं काही वर्षापूर्वी आयुषने, जज्बा नावाचं, जे पाकिस्तानमधील महिला क्रिकेटर्स संदर्भामध्ये आहे. तेही प्रचंड गाजलं होतं. त्यावेळेला खूप छान वाटलं होतं की आपल्या मित्राने पहिलंच पुस्तक लिहिलं आणि ते इतकं महत्त्वाचं निघालं. त्यानंतर मग आता हे त्याचं दुसरं पुस्तक आहे आणि त्यामुळे आज या पुस्तकाविषयी तुमच्यासोबत बोलताना मला फार आनंद होत आहे आणि जाणवत आहे की पुस्तक वाचत असताना की कॉलेजच्या वेळेला जवळपास 12-13 वर्षापूर्वी आम्ही ज्या पद्धतीने चर्चा करायचो, आयुषची मतं अजून तशीच आहेत, उलट ती अजून प्रगल्भ होत चाललेली आहेत. ते एक छान वाटलं वाचत असताना ते बघून. आता पुस्तकाविषयी, क्रिकेट आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे आणि क्रिकेटमध्ये भारत जिंकतो, भारत हारतो हे होतच असतं. पण आपला जो देश आहे तो व्यक्तिपूजक देश आहे. आपल्या इथे व्यक्तिपूजन प्रचंड प्रमाणात होतं. क्रिकेटर्सचं नाही तर सेलिब्रिटीजचं होतं, राजकारण्यांचं होतं, चित्रपटातील हिरो हिरोईन्सची होतं, त्यांची मंदिरं बांधली जातात, त्यांच्या नावाने बऱ्याच गोष्टी केल्या जातात. त्याच्यामुळे आपल्यासाठी क्रिकेटपटूबद्दल लिहिलं जाणं ही काही मोठी गोष्ट नाही आहे. भारतासाठी खेळणाऱ्या किंवा मग सध्या IPL मध्ये खेळणाऱ्या बहुतेक सगळ्याच क्रिकेटपटूंबद्दल खूप लिहिलं गेलं आहे, खूप बोललं गेलं आहे. त्यांचे आता व्हिडिओज वगैरे येतात आणि बहुतांश मुलांचा जो संघर्ष आहे तो इतका छान आहे, म्हणजे त्याच्याविषयी इतकं बोलण्यासारखं आहे. त्याच्यामुळे या कथा आपण नेहमीच ऐकत असतो. अगदी सचिन तेंडुलकर पासून असतील ते पुस्तकाला ज्याचं नाव दिलंय त्या धोनीपर्यंत असतील, कपिल देव पासून चालत आलेल्या त्या आताच्या क्रिकेटर्सपर्यंत असतील, सगळ्यांच्या कथा, सगळ्यांच्या प्रवासाबद्दल खूप बोललं लिहिलं जातं. हे पुस्तक त्यांच्याबद्दल अजिबात नाही. ज्यांनी क्रिकेटमध्ये नाव कमावलं, त्यांच्याबद्दल जे प्रसिद्धीचे आणि प्रकाश जोरात आले, त्यांच्याबद्दल या पुस्तकाविषयी नाही. तर हे पुस्तक कोणाबद्दल आहे, तर हा प्रवास करत असताना
ज्या लोकांना आपलं शेवटचं ध्येय गाठता आलं नाही, जे तुमच्या माझ्यापर्यंत आपल्या टीव्ही स्क्रीन्सपर्यंत पोहोचू शकले नाही, कदाचित त्यातल्या काही जणांनी सचिनपेक्षा जास्त मेहनत घेतली असेल, कदाचित त्यातल्या काही जणांचं तंत्र द्रविडपेक्षा जास्त चांगलं असेल किंवा मग त्यांची चिकाटी धोनीपेक्षाही जास्त चांगली असेल, पण काही कारणांमुळे ते आपल्यापर्यंत पोहोचू शकले नाही. अशा क्रिकेटपटूंचा मागोवा आयुष पुत्रराणी समोर यांनी भारतभर फिरून घेतलेला आहे. त्यांच्या प्रशिक्षकांशी बोलून, त्यांच्या घरातल्यांशी बोलून, त्यांच्या आजूबाजूच्यांशी बोलून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणून हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचं मला वाटतं की फक्त ज्यांना क्रिकेटमध्ये रुची आहे त्यांच्यासाठीच नाही, तर ज्यांना एखाद्या एखाद्या गोष्टीच्या पडद्यामागील गोष्टी बघायला आवडतात, समजून घ्यायला आवडतात, त्यांच्यासाठी हे खूप छान आहे. कारण ते पुस्तक वाचत असताना लक्षात येतं की ते क्रिकेटबद्दल फार कमी आहे किंवा क्रिकेटर्सबद्दल फार कमी आहे. हे माणसाच्या त्यागाबद्दल आहे, माणसाच्या जिद्दीबद्दल आहे. आणि जेव्हा त्याची जिद्द अपुरं पडते त्यावेळेला काय काय होतं या सगळ्या गोष्टींबद्दल. तर अशा सगळ्या क्रिकेटपटूंची कथा आहे. आणि खूप मजेशीर बाब अशी की याच्यामध्ये त्या क्रिकेटपटूंना मध्ये ठेवून हे पुस्तक लिहिलेलं नाही आहे, तर अशा बऱ्याच क्रिकेटपटूंचं वर्गीकरण केलेलं आहे. आणि हे भारताचं प्रतिनिधित्व का करू शकले नाही किंवा भारताचं प्रतिनिधित्व करत असताना त्यांना कोणत्या समस्या आल्या याचं वर्गीकरण 7 प्रकरणांमध्ये केलं आहे. ती 7 प्रकरणं या दोघा लेखकांनी आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. त्यामुळे फक्त एका व्यक्तीला काय अडचणी आल्या असं न सांगता त्याला कोणत्या कोणत्या अडचणी आल्या ह्याचं वर्गीकरण इथे झालेलं आहे. 7 प्रकरणं आपल्यासमोर त्यांनी सांगितलेली आहेत. आणि मी अर्थात पूर्ण पुस्तकाविषयी तुमच्याशी नाहीच बोलणार आहे माझी, कारण की माझी अशी खूप खूप इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी नंतर हे पुस्तक वाचावं. सगळं जर मी सांगितलं तर मग त्याच्यात मजा नाही. म्हणून मी फक्त या 7 प्रकरणांची थोडी ओळख करून देईन आणि त्यानंतर पुस्तकाबद्दल अजून थोडं बोलेन. याच्यामध्ये पहिलं प्रकरण खूप छान त्यांनी घेतलेलं आहे की आज भारतामध्ये क्रिकेटची अवस्था काय झालेली आहे याचं एक खूप छान त्यांनी चित्रण केलेलं आहे. की आधी असं होतं की घरातल्या मुलांना क्रिकेट आवडायचं म्हणून मग ते क्रिकेट खेळायचे आणि क्रिकेटमध्ये त्यांना गती आहे असं दिसू लागल्यानंतर घरातले त्यांना आयदर सपोर्ट करायचे किंवा मग नसेल आवडत तर क्रिकेटपासून दूर करण्याचा प्रयत्न करायचे, असं घडत होतं. हा ठरलेला टप्पा होता. पण आज ज्याचं नाव आहे पुस्तकाला दिलं, महेंद्रसिंग धोनी सारखा क्रिकेटपटू रांचीमधून भारतासाठी खेळतो आणि आज IPL मध्ये 20 करोड, 15 करोड, 27 करोडपर्यंत मुलं वर्षाकाठी कमवायला लागले. ते बघून पालकांना आणि सगळ्या सिस्टीमला असं वाटू लागलंय की आपली परिस्थिती बदलण्यासाठी क्रिकेट एक खूप छान माध्यम झालं आहे. आधी जे इंजिनिअरिंगबद्दल होत होतं की IIT मध्ये ॲडमिशन घेतलं पाहिजे, तुम्हाला इंजिनिअरिंगची आवड आहे की नाही हे महत्त्वाचं नाही आहे. पण आज तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहात त्या परिस्थितीतून जर बाहेर यायचं असेल तर इंजिनिअरिंग हा खूप चांगला रस्ता आहे असं मानलं जायचं. त्याच्यामुळे आजच्या पिढ्या इंजिनिअरिंग त्यांनी केलेलं आहे. तसंच काहीचं लेखक म्हणतात की आज क्रिकेटच्या बाबतीत झालेलं आहे की आज भारतभर मुलं, त्यांचे पालक आणि बरेच लोक यासाठी लोकांनी क्रिकेट खेळावं असं म्हणतात, कारण की प्राप्त परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी क्रिकेट त्यांना वाटतं की खूप जवळचा आणि सोपा रस्ता झालेला आहे. त्याच्यामध्ये त्याच्यासाठी त्यांनी काही उदाहरणं दिली आहेत. मुंबईतील क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल ज्यावेळेला भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी उभा राहिला तर त्याची कथा सुद्धा खूप रंजक होती. त्यामध्ये सगळ्यांनी दाखवायला सुरुवात केली. उत्तर प्रदेशचा यशस्वी जयस्वाल 10व्या वर्षी त्यांनी आपलं घर सोडलं आणि तो मुंबईमध्ये आला क्रिकेट खेळण्यासाठी. राहायला जागा नव्हती, खायला अन्न नव्हतं. त्यावेळेला मुंबईच्या मैदानांवरती थोडे दिवस तो राहायला लागला. मुंबईच्या मैदानांचे टेनिस असतात, ते सगळ्या मैदानाचं सामान ठेवलं जातं. अशा छोटे छोटे टेनिस असतात प्रत्येक ग्राउंडच्या इथे आणि तिथे ग्राउंड्स पण असतात. तर यशस्वी जयस्वाल अशाच कुठल्या तरी ग्राउंड्सच्या इथे राहायला लागला, त्याला मदत करायला लागला आणि असं करत असतानाच त्याने आपलं क्रिकेटचं स्वप्न पुढे साकारलं आणि तो भारतासाठी खेळायला लागला. आणि ही गोष्ट जेव्हा प्रकाश होतात आली त्यावेळेला सगळ्यांनाच वाटायला लागलं की अरे हा जर मुलगा हे करू शकतो तर बाकीचे काय नाही करू शकत, आपण काय नाही करू शकत, आपली मुलं का बरं करू नाही शकत. आणि मग झालं असं की यशस्वी जयस्वालला ज्या व्यक्तीने मोठं केलं, मुंबईतील त्याचे प्रशिक्षक ज्वाला नावाचे, त्यांच्यासमोर मुलांची रीग लागली
या पुस्तकात ज्वालांचं एक छान वाक्य आहे. ज्वाला म्हणतात की आज माझ्याकडे इतकी मुलं शिकायला येतात, कारण की त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की नसतं की तुम्ही यशस्वी जयस्वालला घडवलेलं आहे, त्यामुळे तुम्ही आमच्या मुलांनाही घडवा. तर त्यातल्या लोकांनाही लक्षात येत नाही की माझ्याकडे मी आतापर्यंत 5,000हून जास्त मुलांना प्रशिक्षण दिलंय, पण त्या 5,000 मधून फक्त यशस्वी एकटाच भारतासाठी खेळलेला आहे. मी काही फार महान नाही असं त्याचा सांगायचा प्रयत्न आहे की 5,000 मुलांना प्रशिक्षण देतो आहे. तुम्ही फक्त यशस्वीकडे बघून माझ्याकडे येत आहात, तर तसं काही नाही. आणि तेही सांगत की यशस्वीला का बरं मदत केली होती त्यावेळेला. एक छान गोष्ट आहे की जेव्हा त्यांनी यशस्वीला 10-11 वर्षाच्या यशस्वीला पाहिलं, ते म्हटलं की मी या मुलांना मदत करण्याचं का बरं ठरवलं, कारण की बऱ्याच वर्षापूर्वी मी सुद्धा उत्तर प्रदेशमधून आडलेल्या वयामध्ये असंच मुंबईमध्ये आलो होतो. आणि जसं यशस्वीच्या बाबतीत झालं की त्याला कळलं की आपल्याला क्रिकेट शिकायचं आहे, तर कुठे चांगलं शिकायचं, उत्तर प्रदेशमध्ये तर नाही शिकतात, मग आपण मुंबईला जाऊ, कारण की तिथे क्रिकेटपटू खेळतात, म्हणून तो मुंबईला आला. मीही तसाच गेलो होतो. यशस्वीला ज्वाला नावाचा प्रशिक्षक भेटला आणि ज्वाला सुद्धा एका विशिष्ट प्रशिक्षकासाठी मुंबईत आला होता, कारण की ज्वालाला समजलं होतं की या प्रशिक्षकाने, मुंबईतील एका प्रशिक्षकाने भारतासाठी एकाच वेळेला भारताच्या 11 जणांमध्ये याचे तीन विद्यार्थी खेळत आहेत. कदाचित हे आतापर्यंत कधीच घडलं नसेल की एका संघाच्या 11 खेळाडूंमध्ये एकाच प्रशिक्षकाचे 3 विद्यार्थी खेळतात. आणि ते प्रशिक्षक होते रमाकांत आचरेकर, त्यांचे विनोद कांबळे, सचिन तेंडुलकर आणि त्यानंतर रवी नामरे, तिघजण एकाच वेळेला भारतासाठी खेळत होते. ज्वालाला रमाकांत आचरेकरांकडून काही शिकायला मिळालं नाही, कारण की तोपर्यंत ज्वालाला खूप उशीर झाला होता. रमाकांत आचरेकर खूप लांब गेले होते, पण यशस्वीच्या बाबतीमध्ये यशस्वी लवकर आला, त्याच्यामुळे त्याला ज्वाला मिळाले. तर ज्वाला जे सांगतात ते खूप महत्वाचं याच्यासाठी की आज मुलं क्रिकेट कशासाठी बघताय, तर मला क्रिकेटमध्ये आवड आहे म्हणून मला आज क्रिकेटपटू नाही व्हायचं आहे, तर माझी प्राप्त परिस्थिती बदलण्यासाठी म्हणून मला आज क्रिकेट खेळायचं आहे. आणि असं जेव्हा व्हायला लागतं तेव्हा लेखकांचं म्हणणं असं आहे की जितकी मुलं यशस्वी होतात त्याच्या कित्येक पटीने जास्त मुलं अयशस्वी होतात. आणि मग या अयशस्वी मुलांचं पुढे काय होणार आहे याचा विचार सिस्टीम करते आहे का, पालन करता आहे का, त्याचे प्रशिक्षक करता आहे. आज भारतभर इतक्या प्रशिक्षणाच्या अकॅडमीज तयार झालेल्या आहेत, त्यातल्या बऱ्याच जणांना लेखकांनी असं खेळपूर्वक नमूद केलेलं आहे की यांना खेळाडू घडवायचेच नाही आहेत, कारण की त्यांनाही माहिती की खेळाडू भारतासाठी खेळणं आता खूप अवघड झालेलं आहे, तर त्यापर्यंतचं प्रशिक्षण आपण नाहीच देऊ शकत आहे. तर आपण फक्त स्वप्न विकायचे आई वडिलांना, त्यांच्या आजूबाजूच्या. कशासाठी, तर ही मुलांनी आपल्याकडे महिन्याला 5,000 10,000 रुपये लावून प्रशिक्षण घेतलं पाहिजे. 4थ्या-5व्या महिन्यात किंवा 1 वर्षाला त्यांना त्याचं समजून जातं, निदान तोपर्यंत आपल्याकडे एक विद्यार्थी येतो तो पैसे देतो आहे. ही परिस्थिती झालेली आहे आणि ही परिस्थिती खूप भयावह आहे. आणि त्याच्याहून जास्त अडचणीची गोष्ट आहे ही आहे की हे आपण जे बघतो आहे सध्या, ही फक्त सुरुवात आहे. ही गोष्ट अजून पुढे वाढणार आहे. अजूनही लोकांना कदाचित ते समजलं नसेल किंवा मग कळलं असेल पण वळलं नसेल की ज्या ज्वालाकडे आपण यशस्वी घडला म्हणून गेलो आहोत त्यांनी 5,000 मुलांना तयार केलंय ना, मग त्यातले सगळेच कुठे भारतासाठी खेळायला लागले, आपण त्याच्याकडे जायला पाहिजे की नाही हे अजून कुठेतरी कळतंय पण वळत नाही, अशा परिस्थितीवरती आहे. म्हणून हे पहिलं प्रकरण लेखक आपल्यासमोर मांडतात की आज क्रिकेटमध्ये आवड आहे म्हणून क्रिकेटपटू होत नाहीये, तर भारतामध्ये क्रिकेटचं स्थान आता जे इंजिनिअरिंगसाठी वापरलं जायचं ते झालेलं आहे, आपण हे मान्य करायला पाहिजे असं ते म्हणत आहे. दुसरं प्रकरण त्याच्याशीच निगडीत त्यांनी सांगितलेलं आहे की बऱ्याच वेळेला आम्ही जी मुलं बघतो क्रिकेट खेळताना ती स्वतःसाठी क्रिकेट खेळत नाहीये, तर त्यांच्या आई वडिलांसाठी कुठेतरी क्रिकेट खेळतात. आणि त्याची खूप छान उदाहरणं या पुस्तकामध्ये आहेत बऱ्याच खेळाडूंविषयी. त्याच्यापैकी एक मी तुम्हाला सांगतो, सरफराज खान नावाच्या मुलाने भारतासाठी काही वर्षांपूर्वी तो भारतासाठी खेळायला त्यांनी सुरू केलं. त्याच्या वडील नौशाद जे आहेत त्यांना स्वतःला क्रिकेटपटू व्हायची खूप इच्छा होती, पण त्यांना ते होता आलं नाही. त्यामुळे त्यांनी काय म्हणतो आपण ते एकच ध्यास असं ठरवून टाकलं की माझी दोन्ही मुलं क्रिकेटपटूच होणार. सरफराजने स्वप्न पूर्ण केलंय. त्यांचा दुसरा मुलगा मुशीर मुंबईसाठी खेळतोय, तो ज्या पद्धतीने खेळतोय त्या पद्धतीने तर नक्कीच वाटते की थोड्या दिवसात भारतासाठी पण खेळेल.
नौशादने एक गोष्ट केली ती म्हणजे ते सरफराज सोबत जिथे जिथे त्याचा सामना आहे तिथे फिरायचे, प्रशिक्षकांसोबत बोलायचे. जेवढा एक क्रिकेटपटू आपल्या खेळामध्ये जितका इन्व्हॉल्व असतो त्याच्यापेक्षा जास्त कदाचित नौशाद सरफराजच्या साठी इन्व्हॉल्व होते. त्यामुळे जेव्हा सरफराजला भारतासाठी खेळायला संधी मिळाली त्यावेळेला त्यांनी हे मीडियासमोर सुद्धा सांगितलं होतं की हे जे मी खेळतोय ते माझं स्वप्न नाही, मी माझ्या वडिलांचं आयुष्य पूर्ण करतोय, त्यांचं स्वप्न पूर्ण करतो आहे. आणि लेखकांनी जेव्हा नौशादबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न केला की इतकं का बरं त्याला त्याच्या डोक्यात या गोष्टीने घेतलं की आपल्या मुलांनी क्रिकेटपटूच व्हायला पाहिजे. त्यासाठी नौशादने आपलं स्वतःचं अख्खं आयुष्य पणाला लावलं, त्याचा त्याग केला. नौशादचं स्वतःचं आयुष्य असं काहीच नाही आज. त्याचं जे काही आहे ते फक्त त्याच्या मुलांबद्दल आहे. सरफराजने काही केलं, मुशीरने काही केलं तर आज नौशादच्या आयुष्याला अर्थ आहे, नाहीतर त्याच्या आयुष्याची कुठेच नोंद नाही आहे. तर हे जाणून घेताना एक फार छान गोष्ट लेखकांना समजली की नौशाद त्याच्या स्वतःला क्रिकेटपटू होता आलं नाही तेव्हा त्यांनी आजूबाजूच्या लहान मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी सुरू केलं. आपल्याला जे मिळालं नाही त्या मुलांना देण्यासाठी. आणि त्याचंही काही मुंबईत काही फार चांगलं चालू होतं असं नाही. 225 चौरस फुटाच्या खोलीमध्ये तो राहत होता आणि असंच एका प्रतिभावान मुलाला त्याने आपल्याकडे राहायला घेतलं. त्या 225 स्क्वेअर फुटाच्या खोलीमध्येच तो मुलगा यांच्यासोबत राहायला लागला. त्याचा नौशादची काही संपर्क नव्हता, पण तो नौशादने त्याला आपल्यासोबत राहायला घेतलं. त्याच्याकडे प्रतिभा होती आणि मग तो मुलगा पुढे वाढू लागला. नौशादच्या बायकोनेही आपल्या मुलासाठी त्याचं सांगोपन केलं आणि त्या मुलाने विराट कोहलीसोबत अंडर 19च्या 19 वर्षाखाली वर्ल्ड कप खेळला. तो फिरकीपटू होता आणि सगळ्यांना वाटायला लागलं की तो भारतासाठी खेळायला सुरुवात करेल काही वर्षानंतर. ते झालं नाही, एवढं झालं नाही, पण त्याची गती खूप चांगली होती आणि त्याने खूप मोठं यश प्राप्त केलं. भारतासाठी 19 वर्षाखालील संघामध्ये समाविष्ट होणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. त्या मुलाने टेक करून दाखवलं. त्या मुलाचं नाव होतं इक्बाल अब्दुल्ला, जो मुंबईसाठी अजूनही खेळत होता. आणि मग अचानक मध्येच कुठेतरी काहीतरी नौशाद आणि इक्बाल अब्दुल्ला यांच्यामध्ये काहीतरी वाढलं आणि दोघांनीही आपले वेगवेगळे रस्ते पकडले. नौशादचं असं म्हणणं होतं की इक्बालच्या यशामध्ये माझा खूप मोठा वाटा आहे. तर इक्बालला कदाचित ही गोष्ट आवडली नाही आणि तो म्हणतो की माझी प्रतिभा होती म्हणून मी इथपर्यंत केलेलं आहे. आणि जेव्हा हे डॉक्युमेंटेड नाही, हे ऐकीव गोष्टी आहेत, ज्या लेखकांनी सुद्धा म्हटलेलं की ऐकीव गोष्टी आहेत, ते डॉक्युमेंटेड नाही. की इक्बाल अब्दुल्लाला हे जेव्हा त्यांनी खूप त्याच्या कानावर पडायला लागलं की नौशाद म्हणते की तुझ्या यशामध्ये त्याचा खूप मोठा वाटा आहे, तर एकदा चिडून इक्बाल म्हटला की जर नौशादला वाटत असेल की त्याच्यामुळेच क्रिकेटपटू घडता आहे तर त्याने आपल्या मुलांना भारतासाठी खेळून दाखवावं. मग लेखक म्हणतात की हे बहुतेक कदाचित नौशादने मनावर घेतलं असणार आणि त्याच्यामुळे आज त्याची दोन्ही मुलं भारतासाठी खेळतात. ही कथा छान आहे, पण या कथेमध्ये कुठेतरी असा प्रश्न पडतो ना की नौशादने आपल्यासाठी केलं, भारतासाठी केलं, ठीक आहे, पण सरफराज आणि मुशीरला खरंच क्रिकेट खेळायचं होतं. आज ते भलेही चांगले क्रिकेटपटू झाले त्याच्याबद्दल काहीच वाद नाही, पण त्यांना स्वतःहून काय करायचं हा प्रश्न कधी कोणी त्यांना विचारला. आणि मग यापासून अशा कित्येक क्रिकेटपटूंबद्दल माहिती आहे. मी स्वतः क्रिकेटशी संलग्न असल्यामुळे मी स्वतः या गोष्टी खूप जवळून बघितलेल्या आहेत की पालक किती इन्व्हॉल्ड असतात आपल्या मुलांमध्ये. चेतेश्वर पुजारा नावाचा क्रिकेटपटू आपल्याला माहीत असेल, तर त्याचे वडील तर अक्षरशः त्यांनी आपली नोकरी वगैरे सोडून ते त्याच्यासोबत भारत फिरत बसायचे, इथपर्यंत त्यांनी केलेलं आहे आपल्या मुलासाठी. म्हणजे पुजाराबद्दल एक गोष्ट सांगितली जाते की जेव्हा ही मुलं क्रिकेटसाठी प्रशिक्षण घेत असतात तेव्हा त्यांना शिकवलं जातं की चेंडू कसा मारावा, कसं खेळावं वगैरे वगैरे याच्याबद्दलचं त्यांना तांत्रिक शिक्षण वगैरे दिलं जातं. तर जेव्हा हे खरोखर सामना खेळत असतात तेव्हा जेव्हा एखादा खेळाडू खूप मोठी खेळी करतो, 100 धावा, 150 धावा, 200 धावांच्या पुढे जातो, तर त्याला जवळपास 4 ते 5 तास फलंदाजी करावी लागते. आणि होतं असं की तुम्ही 4 ते 5 तास सलग फलंदाजी करत असताना तुमच्या मानेवरती खूप प्रचंड ताण येतो, कारण की तुम्ही ज्या स्टान्सवरती खेळत असता तुमची मान वाकलेली असते. तुम्ही 4-5 तास त्या पद्धतीने खेळता. कॉन्सन्ट्रेशन वेगळा भाग आहे, शारीरिक थकवा वेगळा भाग आहे, पण तुमच्या मानेला त्या गोष्टीचा इतका त्रास व्हायला लागतो की मग मानदुखी वगैरे व्हायला लागते. पुजाराच्या आता ही गोष्ट इतकी महत्वाची का बरं आहे की जर तुम्ही आता बघितलं शुभमन गिल भारताचा सध्याचा कर्णधार मध्ये
तो दुखापतग्रस्त होता. जवळपास 3-4 महिने तो खेळला नाही आणि याचं कारण हेच होतं की त्याला मानेचा त्रास व्हायला लागला. कारण की त्याच्या आधी जवळपास 5-6 महिने तो सलग क्रिकेट खेळत होता आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं की त्यामुळे त्याला ती दुखापत झाली. पुजाराच्या वडिलांविषयी ही गोष्ट खूप छान आहे की पुजाराच्या वडिलांनी ही गोष्ट त्यावेळेलाच समजली होती. आजही कित्येक लोकांना माहीत नाहीये. तर पुजाराच्या वडिलांनी त्याची तयारी तेव्हाच केली होती. ते 12 का 13 वर्षाच्या पुजारा जेव्हा 12-13 वर्षाचा होता तेव्हापासून ते त्याला त्यांच्या नेट्समध्ये 5-5, 6-6 तास फलंदाजी करायला लागायचे. आणि जेव्हा 12-13 वर्षाचा पुजारा म्हणायचा की अरे आमच्या अख्खं जे प्रशिक्षण असतं ते 2 तासाचं असतं, तुम्ही मला 6-6 तास का बरं फलंदाजी करायला लावली? तर त्याचे वडील म्हणायचे की अरे जेव्हा तू खऱ्या सामन्यामध्ये तुला जर 200-250 धावा काढायच्या आहे ना, तेव्हा तुझं तंत्र महत्वाचं आहे, तर तुझी मान पण तेवढीच तयार व्हायला पाहिजे. त्याची सुरुवात त्यांनी तेव्हापासून केली होती. म्हणजे पालक कुठल्या लेवलपर्यंत जाऊन हा विचार करू शकतो आपल्या मुलांसाठी. ही आनंददायक गोष्ट आहे का मुलांसाठी चांगली नाहीये हे माहीत नाही. आणि तो निर्णय लेखक सुद्धा घेत नाही. पालक जे करतात ते योग्य आहे की अयोग्य ह्याच्यात ते पडत नाही, पण ते सध्या हे करता आहे हे ते सांगतात. आणि म्हणून ही गोष्ट महत्वाची वाटायला लागते. जेव्हा आपण या दोन प्रकारांविषयी बोललो की क्रिकेट आजही बदलत आलेलं आहे, पालकांचे स्वप्न मुलं पुढे घेऊन चाललेली आहे. तिसरं प्रकरण अत्यंत महत्वाचं जे हे लेखक मांडतात ते म्हणजे की मुलींच्या खेळण्याबद्दलची भारतातील परिस्थिती काय आहे. आज मुली भारतामध्ये क्रिकेट खेळतात हे जरी दिसत असलं तरी दुर्गम भागामध्ये अजूनही चित्र पालटलेलं नाही. जसं सावित्री आणि अर्चनाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली तशी अजून बऱ्याच मुलींची गोष्ट या पुस्तकामध्ये दिलेली आहे. आयुषने मी जसं म्हटलं की त्याचं पहिलं पुस्तक हे महिला क्रिकेट संदर्भामध्ये होतं पाकिस्तानच्या, त्यामुळे आयुषला खूप चांगलं माहिती आहे महिला क्रिकेट जगत. त्यामुळे महिला क्रिकेट विषयीचं प्रकरण वाचताना जाणवतं की इथला अभ्यास अजूनच जास्त चांगला झालेला आहे आणि त्याने खूप खोलवर जाऊन त्या गोष्टी आपल्याला सांगितल्या की भारतात आजही मुलींना क्रिकेट खेळण्यासाठी काय काय अडचणी येतात. त्यातली एक खूप मजेशीर अडचण अशी सांगितली की बऱ्याच मुलींना क्रिकेट का बरं खेळायला दिलं जात नाही, कारण की क्रिकेट हे उन्हात खेळलं जातं आणि जर तुम्ही उन्हात क्रिकेट खेळला तर तुम्ही काळ्या पडाल, तर तुमच्याशी लग्न कोण करणार. हेही कारण पालक अजूनही देत आहेत, अजूनही हे बदललेलं नाही, हेही कारण दिलं जातं. मग म्हणजे अडचणी आहेत आपल्या सगळ्यांनाच. आपण विचार करतो की मला तरी अडचण नाही, या पद्धतीची पण अडचण येऊ शकते की तू का बरं क्रिकेट खेळत नाहीस, तर माझे आई वडील म्हणतात की तू काही पडशील म्हणून ते मला क्रिकेट खेळू देत नाही. इथपर्यंत सुद्धा विरोध या मुलींना करावा लागतो आहे. आणि इथे इथे लेखकांचा अभ्यास आपल्याला दिसतो की त्या लेखकांनी भारतीय क्रिकेट संघामध्ये महिला संघामध्ये ज्या ज्या सध्या खेळाडू आहेत त्यांच्याविषयी एक गोष्ट खूप महत्वाची सांगितली की सध्या भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या ज्या काही महिला क्रिकेटपटू आहेत त्यातल्या सगळ्या क्रिकेटपटू, अपवाद नाही काही नाही, एकूण एक क्रिकेटपटूंना, महिला क्रिकेटपटूंना त्यांच्या घरात पालकांतर्फे कधीच विरोध झाला नव्हता क्रिकेट खेळण्याचा आणि म्हणून त्या भारतासाठी खेळू शकतात. लेखक म्हणतात की आज जर भारतामध्ये समाजाने विरोध केला वेगळी गोष्ट आहे, बाकीच्यांनी विरोध केला वेगळी गोष्ट आहे, पण जर घरातल्यांनी जर विरोध केला तर ती मुलगी कधीच भारतासाठी क्रिकेट खेळू शकतात. याचं उदाहरण त्यांनी आकडेवारीतून दिलेले की आज भारतासाठी खेळणाऱ्या प्रत्येक मुलीने सांगितलं की आम्हाला घरातल्यांकडनंच सपोर्ट होता, आम्हाला विरोध झाला नाही. शेफाली वर्मा जिने मागचा विश्वचषक गाजवला, 16व्या वर्षी तिने भारताचं प्रतिनिधित्व केलं, जेव्हा तिला तिथल्या त्यांच्या लोकांनी क्रिकेट शिकवणार नाही असं सांगितलं प्रशिक्षकांनी वगैरे, त्यावेळेला तिच्या वडिलांनी तिचे केस कापले, तिचं बॉबकट केलं आणि तिला मुलगा म्हणून क्रिकेट अकॅडमीमध्ये पाठवलं. तिथे दोन गोष्टी दिसतात की किती विरोध आहे तो आणि पालकांनी किती तिला मदत केली आहे. आणि हीच गोष्ट ते म्हणतात सगळ्यांचं आहे. सावित्रीच्या बाबतीत पण जे आपण कथा पाहिली की सावित्रीला सुद्धा वाईट टाकलं होतं तिच्या मुलीला, पण सावित्रीने शेवटपर्यंत आपल्या मुलीसाठी संघर्ष केला. आणि म्हणून दोघे लेखक म्हणतात की आजची परिस्थिती म्हणजे 2024 मध्ये इतकं अजिबात काही बदललेलं नाही आहे. जर मुलींना क्रिकेट खेळायचं असेल तर मुलांच्या बाबतीमध्ये घरच्यांचा विरोध पत्करून ते खेळू शकतात, मुलींच्या बाबतीत अजूनही ते शक्य नाही.
जोपर्यंत घरातले तयार आहेत तोपर्यंतच मुलींचं क्रिकेटचं स्वप्न टिकून राहतं. आणि ह्याला बरीच कारणं ते सांगतात की सामाजिक आहेत, राजकीय आहेत, आपली ऐतिहासिक आहेत, बरीच कारणं आहेत. एक गमतीशीर त्यांनी सांगितलंय की भारताची महिला कर्णधार होत्या खूप आधीच्या डायना एडुल्जे नावाच्या. तर त्यामुळे एकदा एन श्रीनिवास यांना भेटायला गेल्या होत्या. एन श्रीनिवास हे भारताचे बीसीसीआयचे अध्यक्ष होते आणि लेखकांना हे सांगायचं होतं की ज्या लोकांच्या हातामध्ये भारतीय क्रिकेटची धुरा आहे बीसीसीआय, त्यांनाच महिला क्रिकेटबद्दल आधी इतकं काही इंटरेस्ट नव्हता. तर याचं उदाहरण त्यांनी हे सांगितलं की डायना एडुल्जींनी स्वतः म्हटलेलं आहे की त्या जेव्हा एन श्रीनिवासन यांना एकदा 2011च्या दरम्यान भेटायला गेल्या होत्या त्यावेळेला श्रीनिवासन त्यांना भेटले आणि भेटल्यानंतर बोलताना ते म्हटले की जर माझ्या हातामध्ये असतं ना तर मी महिला क्रिकेट कधीच पुढे किंवा महिला क्रिकेटचा विचारच केला नसता. बीसीसीआय वॉज फोर्स्ड. बीसीसीआयला महिला क्रिकेटकडे बघणं हे फोर्सफुली करावं लागलं आहे. ही एक मोठी घटना घडली 2010च्या किंवा 2014च्या वेळेला की आधी भारतीय क्रिकेट हे बीसीसीआय बघायचं पुरुषांचं आणि महिला क्रिकेटसाठी वेगळी बॉडी होती. तर महिला क्रिकेटची बॉडी बीसीसीआय मध्ये मर्ज करण्यात आली कारण की आयसीसीने तो नियम काढला की सगळ्या देशांमध्ये महिला क्रिकेट आणि पुरुष क्रिकेट वेगळं नाही ठेवायचं. तर जे बोर्ड पुरुष क्रिकेट बघत आहेत त्यांनीच महिला क्रिकेटची सुद्धा जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे बीसीसीआयला महिला क्रिकेट बनावं लागलं. आणि 2011 मध्ये डायनांना एन श्रीनिवासन म्हटलं की ही आमच्यावरती सोपवलेली गेली जबाबदारी आहे म्हणून आहे, नाहीतर आम्ही काही महिला क्रिकेटमध्ये आम्हाला काही स्वारस्य नाही. 2011 मध्ये संवाद झाला. 2019 मध्ये भारताच्या इतिहासामध्ये भारताच्या क्रिकेट नियामक कुठल्याही बोर्डामध्ये क्रिकेटचं नियमन करणाऱ्या कुठल्याही बोर्डामध्ये पहिल्यांदा 2019 साली महिला पदाधिकारी नेमण्यात जे अध्यक्ष झाले. 2019 मध्ये विचार करा, 2019 मध्ये भारताच्या क्रिकेट बोर्डामध्ये पहिल्यांदा एक महिला पदाधिकारी झाली, निवड तिची झाली. हे झालं 2019 मध्ये. आणि फार गमतीची गोष्ट आहे की 2019 मध्ये जेव्हा हे घडलं तमिळनाडू क्रिकेट असोसिएशन मध्ये. आणि ती जी महिला होती तिचं नाव आहे रूपा गुरुनाथ. आणि रूपा गुरुनाथ कोण आहे तर ती एन श्रीनिवासन यांची मुलगी आहे. म्हणजे विचार करा की 2011 मध्ये हा माणूस म्हणतो की आम्हाला महिला क्रिकेटमध्ये अजिबातच स्वारस्य नाहीये. 2019 मध्ये त्याचीच मुलगी इतिहास घडवते की ती भारताच्या कुठल्या तरी नियामक मंडळामध्ये पहिली महिला पदाधिकारी होती. आणि याचं कारण म्हणजे काय महिलांना प्रतिनिधित्व देणं असं अजिबात नाही आहे. त्याचं कारण हे सुद्धा आहे की तोपर्यंत एन श्रीनिवासन यांची बीसीसीआय मधली सत्ता संपुष्टात आली होती. त्यांना काही करून क्रिकेट बोर्डावरती अधिकार गाजवायचा होता. त्यामुळे तो आपल्या मुलीच्या माध्यमातून त्यांनी गाजवला. ह्याच्यामध्ये महिला क्रिकेटची उन्नती झाली आहे का काय झालं आहे हा प्रश्न खरंच खूप मजेशीर आहे ना. पण एन श्रीनिवासन हे खूप प्रभावशाली व्यक्तिमत्व होतं भारतीय क्रिकेटमधलं. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि कदाचित त्यांनी पुढाकार घेतला नाही म्हणून 2020 हे जे दशक होतं 2010 ते 2020 तर तोपर्यंत भारतामध्ये महिला क्रिकेटबद्दल काही जास्त पुढे गेलं नाही. पण हे पुस्तकात नमूद केलेलं नाही. पण ही मला माहीत असलेली माहिती तुम्हाला सांगतो की सध्या भारतीय महिला क्रिकेटपटूंचे पगार खूप वाढलेले आहेत. त्यांना फॅसिलिटीज खूप वाढल्या. त्याचं एक कारण जे महिला क्रिकेटपटू स्वतः सांगतात ते आहे की सध्याचे जे अध्यक्ष आहेत जय शाह यांनी खूप पुढाकार घेतलेला आहे. त्यांना महिला क्रिकेटमध्ये खूप स्वारस्य आहे. त्याची कारणं काय आहेत ते मला माहीत नाही. पण त्यांनी स्वतःहून खूप पुढाकार घेतलेला आहे. ते स्वतःहून जातीने गोष्टींकडे लक्ष देत आहेत की महिला क्रिकेटपटूंना किती पैसा मिळतो आहे, त्यांना कुठल्या पद्धतीच्या मदतीची गरज आहे हे ते खूप चांगल्या पद्धतीने बघतात. ते आयसीसीचे सुद्धा अध्यक्ष होते त्यामुळे त्यांच्याकडे पॉवर खूप होती. त्यांनी त्याचा वापर महिला क्रिकेटपटूंसाठी केला. आता महिलांचा IPL सुद्धा सुरू झालेला आहे. त्याच्यामुळे पैशाचा ओघ त्यांच्यासाठी तिथे आलेला आहे. तर महिलांची कथा सांगत असताना या पुस्तकामध्ये जे उदाहरण दिले त्यातलं एक दुसरं उदाहरण मी सांगतो ते खूप इट्स अ हॅपी स्टोरी म्हणून ते सांगतं की मेघालयमध्ये मोसिरम आपल्याला माहीत आहे की तिकडे खूप पाऊस पडतो. तर अशा दुर्गम भागामध्येच एक मुलगी होती लेटिसिया नावाची. तिचे आई वडील खूप लवकर वारले. त्याच्यामुळे ती आणि तिचा भाऊ फक्त दोघंच होते.
12-13 वर्षाची मुलं होती ती दुकानांमध्ये येऊन काम करून त्यांच्या काकांचं दुकान होतं तिथे काम करून आपला उदरनिर्वाह चालवत होते. वडिलांची फार इच्छा होती की ऋतिक कुठल्या तरी क्रीडा प्रकारामध्ये पुढे जावं. आपल्या ईशान्य भारतामध्ये फुटबॉल खूप प्रसिद्ध खेळ आहे तिकडे. तर तिने पहिले फुटबॉलमध्ये प्रयत्न करून बघितला, पण तिथे कदाचित फुटबॉलमध्ये स्पर्धा जास्त आहे, त्याच्यामुळे तिला ते जमलं नाही. असं एकदा तिला कळालं की कुठेतरी क्रिकेटचे ट्रायल्स चालू आहे. क्रिकेटची कोणतीही ओळख नसताना ती तिथे गेली, पण कदाचित तिच्या ॲथलेटिसिझम असेल त्याच्यामुळे तिथल्या सिलेक्शन ट्रायल्समध्ये तिचं सिलेक्शन झालं. आणि मग तिला बोलवलं की आता तू खेळू शकतेस आमच्यासाठी, तुझी निवड झालेली आहे संघात. पण संघामध्ये निवड झाली याचा आनंद वाटण्यापेक्षा जतीसी आणि तिच्या भावाला दुःखच जास्त झालं, कारण की आता जर आपली निवड झाली आणि आपल्याला पुढे जाऊन खेळायचं असेल तर मग क्रिकेटची सामग्री आपल्याकडे हवी. त्याची सुरुवात कुठून होते तर आपल्याकडे शूज हवेत. आणि मग ही दोघं भाऊ बहीण लोकांना गेली शूज शोधायला आणि त्यांना सापडलं की एक दुकान जिथे शूजची किंमत 1,000 रुपये होती. दोघं भावा बहिणीकडे फक्त 600 रुपये होते. दोघांनी खूप प्रयत्न करून बघितला, बार्गेनिंग स्किलचं झालं नाही. दुकानदाराने सांगितलं की 1,000 रुपयाची किंमत करणार आहे. त्यावेळेला ऋतिजा म्हणते की मला माहीत नाही, पण आमच्याकडे अजिबातच पैसे नव्हते. तर माझा भाऊ म्हटलं ठीक आहे 1,000 रुपये. आणि तरी कुठून ते 400 रुपये आणले हे आजपर्यंत मला कळाले नाही. ऋतिजाला बूट मिळाले आणि त्यानंतर ती संघामध्ये खेळत आली. आज ती नॉर्थ ईस्टची व्हाईस कॅप्टन आहे. आज तिला जवळपास वेगवेगळ्या लीग्स खेळून 4 ते 6 महिन्यामध्ये 1,80,000 पर्यंत उत्पन्न मिळतं, जे ती म्हणते की माझ्यासाठी खूप चांगलं आहे. ही किती सुंदर गोष्ट आहे की जेव्हा आपली जिद्द असते त्यावेळेला कधी कधी स्वप्न पूर्ण होतात. ही गोष्ट मी मुद्दाम सांगितली कारण की त्या दोनच कामं सांगितलं, सावित्रीच्या मुलीच्या आणि याच्या, कारण की पुस्तकात अजून अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या पूर्ण नाही झालेल्या आहेत. त्या 2 अशा ज्या पूर्ण झाल्या तरी अजून 1-2 जणींबद्दल आहे. मुलींबद्दल तर आपण समजू शकतो की मुलींना क्रिकेट खेळायला अडचण येऊ शकतात. पुढचा जो प्रकरण याच्यामध्ये आहे आणि मी पुन्हा एकदा सांगेन की मी स्वतः क्रिकेटमध्ये इतकी वर्ष संलग्न असून सुद्धा मला हे कळतं की त्यावेळेला इतकं जाणवलं होतं. पण ते लेखकांनी खूप छानपणे मांडलं की अजून एक अडचण जी या क्रिकेटपटूंना भेडसावते ती म्हणजे तुमचं आडनाव काय आहे. हा प्रश्न अजूनही भारतात आहे असं मी म्हणत आहे. दिसून येत नाही तो, पण आहे म्हणतात. आणि याच्यात त्यांनी म्हटलं की आम्ही बऱ्याच क्रिकेटपटूंना पण विचारतो की तुम्हाला वाटतं का की तुम्ही कमी जातीचे आहात म्हणून तुमच्यावर अन्याय वगैरे होतात. त्यातल्या एकाही मुलाने उत्तर दिलं नाही. सगळ्यांनी टाळलं म्हणायचं. कारण की ते असं म्हणतात की ही मुलं तरी काय उत्तर देणार, उत्तर दिली तर वर अजून अडचणी वाढायची शक्यता आहे. त्यामुळे ही उत्तरं देणं टाळतात. विनोद कांबळेविषयी ते असंच म्हणतात की विनोद कांबळेला त्याच्या जातीविषयी विचारलं तो अजिबात उत्तर देत नाही. पण तो हे नेहमी सांगतो की माझ्यावरती अन्याय झालाय, अन्याय झालाय, अन्याय झालाय. पण तो म्हणत नाही जातीमुळे झाला आणि कदाचित नसेल झालं. असं नाहीच की तो व्हायलाच पाहिजे. पण या लेखकांचं म्हणणं की आम्ही जेवढं फिरलो आहे आम्हाला ते जाणवलं. आणि त्यांनी आकडेवारी दिलेली आहे. मी ते डिटेल्समध्ये जात नाही, पण त्यांनी आकडेवारी दिलेली की भारताचं प्रतिनिधित्व केलेल्यांमध्ये कुठल्या जातीचे किती लोक वगैरे आहेत आणि ती आकडेवारी डोळे उडवणारी आहे. आणि हे वाचत असताना मला पुन्हा एकदा पुस्तकातून एक कथा कळाली की एक क्रिकेटपटू होते म्हणे की हा प्रश्न किती जुना आहे आणि अजून किती नवा आहे. तर त्यांनी एक सांगितलं की एक क्रिकेटपटू होते ज्यांचं नाव होतं बाळू पलवलकर, जे जवळपास 1920च्या दरम्यान क्रिकेट खेळत होते. त्यांना घेऊन भारतीय संघ इंग्लंडमध्ये पण गेला होता. त्यावेळेला भारतीय संघाचं कर्णधारपद हे राजे महाराजे करायचे. तर भारताने सगळे सामने हारले, पण बाळू हा त्यावेळेला सगळ्यांनीच मान्य केलं की हा भारतातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आहे. तो एक गोलंदाज होता.
तो मुंबईतून खेळायचा. तर हे सर्व मान्य होतं. त्याच्याबद्दल कोणाच्या मनात दुमत नव्हतं की हा भारतातील त्यावेळेचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आहे. तर बाळूंबद्दल ही गोष्ट अशी होती की ते जे क्रिकेट खेळत होते ते आपण या संघातील सर्वोत्तम खेळाडू आहोत हे त्यांना माहीत असताना सुद्धा ज्या रूममध्ये बसून त्यांचे बाकीचे मित्र आणि संघातील सहकारी जेवण करायचे तिथे त्यांना जेवायची अनुमती नव्हती. त्यांच्यासाठी चहा वेगळा आणला जायचा, वेगळ्या माणसातर्फे आणला जायचा, वेगळ्या कपमधून आणला जायचा. हे बाळूच्या बाबतीत घडलेलं आहे. आणि नंतर जेव्हा हे पुस्तकात नाव वाचलं तर जेव्हा मी आज त्यांच्याबद्दल माहिती काढत होतो तेव्हा समजलं की बाळू हे धारवाडचे आहेत. आपल्या उत्तर कर्नाटकातीलच माणसांनी हे म्हणजे आपल्या उत्तर कर्नाटकातीलच माणूस एक वेळ भारतातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू होता. ही चांगली गोष्ट आहे. पण त्यांचा लढा आणि ते कुठून कुठून गेलेले आहेत ते खूप अनफॉर्च्युनेट आहे. आजकाल तेवढा भेदभाव केला जात नाही, तर तो सायलेंटली केला जातो असं लेखकांचं म्हणणं आहे. आणि फक्त कास्ट हा मुद्दा नाही आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आज भारतातील आदिवासी जमात जी आहे तेही क्रिकेटकडे कुठे नाही. त्याचं त्यांनी खूप छान उदाहरण दिलं की आज आदिवासी भागातील म्हणजे आदिवासी जी आहे त्यांच्यातील एकही क्रिकेटपटू भारतासाठी खेळलेला नाही. आणि तो सगळ्यात जवळ गेला होता, लाईमलाईटच्या प्रकारचा गेला होता, तो होता आत्ता सध्या तो मुंबई इंडियन्सकडून खेळतो रॉबिन मिल्स नावाचा क्रिकेटपटू आहे. झारखंडचा आहे. रॉबिन मिल्सला 3,60,00,000 मुंबई इंडियन्सने विकत घेतलं होतं. तर कदाचित लेखक म्हणतात की रॉबिन मिल्स मुंबई इंडियन्ससाठी खेळणं ही बदलाची नांदी असू शकते. त्याला बघून आदिवासी भागातील मुलं आज क्रिकेट खेळायला लागतील तर काय वाईट आहे, खूप चांगली गोष्ट आहे. एका दलित अभ्यासकांनी एक खूप छान कमेंट या पुस्तकात त्याची दिली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्या देशात दलितांची जी दलित नाही आदिवासींची जी लोकसंख्या आहे ती ब्राझील या देशा एवढी आहे. ब्राझील या देशामध्ये जितकी लोकसंख्या तेवढी आपल्या देशात आदिवासींची लोकसंख्या आहे. पण तुम्ही एक राजकीय सोडून कुठल्याही दुसऱ्या क्षेत्रामध्ये या आदिवासींमधून आलेल्या एखाद्या सेलिब्रिटी किंवा रोल मॉडेलचं नाव सांगा. हा प्रश्न खूप मोठा आहे. मी पण जेव्हा विचार केला की असं कोण आहेत आपल्याकडे की ज्यांना राष्ट्रीय स्तरावरती सेलिब्रिटी म्हणून मान्यता मिळेल. अशा आदिवासी समाजातले किती लोक आहेत आपल्याकडे क्रिकेटमध्ये बाकीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा. ब्राझील एवढी लोकसंख्या आहे त्यांची आपल्याकडे, मग ते का बरं नाही? हा फक्त योगायोगाचा भाग नाही. कुठेतरी तो लेखक म्हणतात की आजही कुठेतरी प्रॉब्लेम आहे. आणि ते म्हणतात की ती समस्या आहे, ही समस्या नाही. समस्या ही की आम्ही मान्यच करत नाही की ती समस्या आहे. आणि हे याच्यावरती उपाय काय? तर याच्यावरती काही रामदास आठवलेंनी काही 2017 असं म्हटलं होतं की भारतीय क्रिकेट संघामध्ये सुद्धा आरक्षण घाल, 11 पैकी किती खेळाडू असायला का, तर ते व्हायला पाहिजे की नाही याच्याबद्दल खूप टोकाची मतं आहेत. इथे या लेखकांनी उदाहरण दिलं की दक्षिण आफ्रिकेमध्ये जेव्हा वर्गद्वेष झाला होता त्यानंतर 1990 नंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ जेव्हा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये परत आला तेव्हापासून आता एक नियम त्या दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने लादला आहे. तो म्हणजे की प्रत्येक संघामध्ये 6 हे कलर क्रिकेटर्स असले पाहिजे. त्यापैकी 2 हे ब्लॅक आफ्रिकन्स असलेच पाहिजे. म्हणजे 11 पैकी तुमच्याकडे 2 ब्लॅक आफ्रिकन्स हे असलेच पाहिजे. हा त्याचा नियम आहे. आणि कदाचित यामुळेच असेल की आज दक्षिण आफ्रिकेचे जे खूप चांगले क्रिकेट स्टार्स आहेत ते ब्लॅक आफ्रिकन्स आहेत. त्यांचा सध्याचा खूप चांगला वेगवान गोलंदाज कंगिसो रबाडा हा ब्लॅक आफ्रिकन आहे. आणि चोकर्स म्हणून हिरवल्या गेलेल्या दक्षिण आफ्रिकेला आतापर्यंत कुठलाच कप जिंकता आला नव्हता. ते फायनल्सला जो नेहमी हरायचे. तर 2 वर्षापूर्वी त्यांनी टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली. आणि जेव्हा ती जिंकली तेव्हा त्यांचा कर्णधार टेम्बा बौमा हा ब्लॅक आफ्रिकन आहे. तर लेखकांचं म्हणणे की कदाचित आरक्षण हा खूपच टोकाचा निर्णय असू शकतो, पण आफ्रिकेने ते करून आफ्रिकेने तसा प्रयोग करून हे साध्य करून दाखवले की तुम्ही इन्क्लुजन आणू शकता. आता हे या पुस्तकात लिहिलेलं नाही आहे, पण मला ते माहीत होतं म्हणून मी नंतर त्याच्याविषयी परत चेक केलं की ही जी सिस्टीम आहे रिझर्वेशनची आफ्रिकन क्रिकेटमध्ये, तर याविषयी बऱ्याच
आफ्रिकन कर्णधारांनी आपली मतं व्यक्त केली. तर त्याच्यापैकी जसं की मत 2015च्या विश्वचषकाच्या वेळेला एबी डिव्हिलियर्सने आपल्या ऑटोबायोग्राफीमध्ये सांगितलं की सेमीफायनलची मॅच ते न्यूझीलंड बरोबर हरले. तर त्यावेळेला संघामध्ये काही अबॉट नावाच्या गोलंदाजाच्या ऐवजी वर्नन फिलेंटर नावाच्या गोलंदाजाला घेतलं होतं. आणि डिव्हिलियर्स असं म्हणत नाही की ते रिझर्वेशनचे आकडे पूर्ण करण्यासाठी केलं होतं की नाही मला माहीत नाही असं तो म्हणतोय. पण त्याच्यामुळे नक्कीच मी डिसअपॉइंटेड होतो, कारण की काही अबॉट त्यावेळेला जास्त चांगल्या फॉर्ममध्ये होता फिलेंडरपेक्षा. मग हा प्रश्न कुठेतरी येतो ना की रिझर्वेशन महत्वाचं आहे की तुम्ही आपल्या देशाचा उपांत्य सामना गमावला. कदाचित जर तो सामना ते जिंकले असते तर ते 2015चा विश्वचषक जिंकले असते. तर जेव्हा आपला देश एखादी स्पर्धा जिंकतो त्याच्यामुळे कित्येक पटीने जास्त उत्तेजन मिळतं ना लोकांना. तर महत्वाचं काय आहे, आपण चालू केलेली रिझर्वेशन पॉलिसी महत्वाची आहे का आपली टीम जिंकणं महत्वाची, हे प्रश्न मग कुठेतरी सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. जी गोष्ट अडनावांच्या बाबतीमध्ये आहे, त्या अडनावांमुळे जेवढा अडथळा निर्माण होतो तेवढाच अडथळा तुम्ही कुठून क्रिकेट खेळता हा सुद्धा याच्यामुळे सुद्धा होतो. अगदी सोप्या पद्धतीने यांनी याचं उत्तर दिलेलं आहे की आजही भारतामध्ये राज्यांचे क्रिकेट संघ आहेत, त्यासोबत काही शहरं आहेत त्यांचे क्रिकेट संघ आहेत. जसे की मुंबई, दिल्ली, हैदराबाद या शहरांचे क्रिकेट संघ आहेत जे राज्यांबरोबर क्रिकेट खेळतात. म्हणजे गमत अशी की महाराष्ट्रामध्ये 3 क्रिकेट संघ आहेत. मुंबईचा वेगळा क्रिकेट संघ आहे, महाराष्ट्राचा वेगळा क्रिकेट संघ आहे, विदर्भाचा वेगळा क्रिकेट संघ आहे, हैदराबादचा वेगळा क्रिकेट संघ आहे, दिल्लीचा वेगळा क्रिकेट संघ आहे. तर हे भारतामध्ये होतं. तर भारतामध्ये मुंबई, दिल्ली आणि हैदराबाद या 3 शहरांच्या क्रिकेट टीम्स आणि कर्नाटक, बेंगाल आणि तमिळनाडू अशी जर 6 टीम्स बघितल्या तर या लेखकांनी काढलेली आकडेवारी असं सांगते की आतापर्यंत भारतासाठी 316 क्रिकेटपटूंनी कसोटीमध्ये प्रतिनिधित्व केलेलं आहे. ह्या 316 पैकी 260 खेळाडू फक्त या 6 संघातून आलेले आहेत. फक्त 6 संघातून. भारतामध्ये जवळपास 30 पेक्षा जास्त क्रिकेट संघ आहेत. कारण की मग जसं मी म्हटलं की फक्त राज्यांचाच क्रिकेट टीम्स नाही, काही शहरांच्या सुद्धा क्रिकेट टीम्स 30 पेक्षा जास्त क्रिकेट टीम्स आहेत. पण बाकीच्या 24 मधून फक्त उरलेले 109 आहेत. ही आतापर्यंतची आकडेवारी आहे. चांगली गोष्ट ही आहे की IPL नंतर ही गोष्ट बदलायला लागली आहे. धोनी या पुस्तकाला धोनीचं नाव देण्यामागचं कारण हेच आहे की धोनीच्या उदयानंतर बऱ्याच खेड्यापाड्यातल्या दुर्गम मुलांना वाटायला लागलं की आता आपण काहीतरी करू शकतो आणि हे जे फक्त शहरी मुलांचं जे फील्ड आहे क्रिकेट, तिथे आपण सुद्धा आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर स्थान मिळवू शकतो. त्याचा फरक असा पडलेला आहे की IPL नंतर बदललेली आकडेवारी किती इंटरेस्टिंग आहे बघा. IPLच्या आधी भारतीय क्रिकेटमध्ये येणाऱ्या जी वन डे टीमसाठी खेळणारी जी मुलं आहेत ती या 6 शहरांमधून येणाऱ्यांची संख्या 68.23% होती. भारतासाठी IPL येण्यापर्यंत 2008 पर्यंत फक्त या 6 ठिकाणून येणाऱ्या क्रिकेटपटून 68.23% भारतासाठी पूर्णपणे खेळलेल्या क्रिकेटपटूंपैकी 68.23% ते 6 ह्याच्यातून आले होते. IPL सुरू झाल्यानंतर आज 2026ची जेव्हा आकडेवारी बघितली आहे त्यांनी, तर त्यांना जाणवतं की हा आकडा 68 पासून कमी होत 44% झालेला आहे. जी खूप चांगली गोष्ट आहे. आज रिषभ पंत छोट्या शहरातून आलेला आहे. त्यानंतर तुम्ही बाकीची जी नावं बघितली भारतीय क्रिकेट संघाची, ईशान किशन असेल, रिषभ पंत असेल, ही सगळी मुलं खूप छोट्या छोट्या शहरातून आलेली आहेत. आणि ही हे द्योतक आहे की आज क्रिकेट आपण फायनली डिसेंट्रलाइज करू शकलो आहोत. IPL मुळे पैसा आला, क्रिकेटचं कमर्शियलायझेशन झालं, हे जितकं खरं आहे तितकंच खरं हे सुद्धा आहे की खेड्यापाड्यातल्या मुलांना क्रिकेट खेळावं असं वाटतं, त्यांच्याकडे पैसे आलेले आहेत आणि आज क्रिकेट हे करिअर म्हणून लोक बघू शकलेत, कारण त्याच्यातून इतका पैसा निर्माण झालेला आहे. शेवटची जी 2 प्रकरणं या पुस्तकातली ती फक्त अशाबद्दल नाही की त्यांना क्रिकेटचं स्वप्न साकार करू शकलेले. काही वेळेला असं होतं की क्रिकेटचं स्वप्न साकार होतं, मग कुठेतरी मानसशास्त्राचा भाग होतो की मग यश म्हणजे नेमकं काय, मी भारतासाठी खेळणं म्हणजे यश आहे का. तर तसं झालं तर मग असे किती क्रिकेटपटू त्याचा उल्लेख आहे की जे भारतासाठी 2-4 सामने खेळले, तर त्यांना असं वाटायला लागलं की आपण अजून याच्यापेक्षा जास्त डिझर्व करत होतो, मला अजून जास्त मिळायला पाहिजे होतं खेळायला, अजून किती जास्त.
4 सामने, 10 सामने, एक विश्वचषक, 100 सामने, ठीक आहे. तर तेही खेळलेल्यापैकी काही जणांना वाटतं की अरे माझ्यात अजून क्रिकेट बाकी होतं, मला टीममधून बाहेर काढण्यात आलं. म्हणजे विचार करा की आजही बऱ्याच क्रिकेट पंडितांचं आणि ज्यांना क्रिकेट आवडतो अशांचं म्हणणं आहे की विराट कोहली ह्या कसोटीमध्ये अयशस्वी क्रिकेटपटू आहे. कारण की त्यांनी 10,000 धावा काढल्या नाही. ते परत त्यांना म्हणतात की विराट कोहली अयशस्वी क्रिकेटपटू आहे कारण की त्याची क्षमता 10,000 धावा काढायची होती. तो जवळपास 9,500 त्याच्या धावा असताना त्यांनी रिटायरमेंट दिली. मग आता जर विराट कोहली सुद्धा अयशस्वी क्रिकेटपटूंच्या आधीच बसत असेल तर मग सगळ्यात इनफॅक्ट मला वाटतं कपिल देवने सुद्धा एकदा म्हटलं होतं की सचिन तेंडुलकरने सुद्धा 100 सेंचुरीजपेक्षा जास्त काढायला हव्या होत्या. तो त्याचं ते स्टेटमेंट असं होतं कपिल देवचं की सचिन तेंडुलकर मुंबईकडनं खेळत होता म्हणून त्याच्या सेंचुरीज कमी झाल्या. कारण की मुंबईमधल्या क्रिकेटपटूंना हळूहळू खेळायला शिकवलं जातं. तो नॅचरली अग्रेसिव्ह क्रिकेटपटू आहे. तो जर तसा तो खेळला असता तर त्यांनी 200 बाहेर काढलं असतं. या मुंबईमुळे सचिननी कमी काढले असं तुमचं म्हणणं होतं. त्याच्यामुळे कोण किती यशस्वी आहे इव्हन आपण म्हणू की तेंडुलकर बद्दल म्हटलं जातं की तो 6 विश्वचषक खेळला आणि एकच जिंकला. द्रविड असतील, कुंबळे असेल, गांगुली असेल तर विश्वचषक जिंकू सुद्धा शकले. मग ते यशस्वी आहेत. त्याच्यामुळे यशस्वी होण्याचे तुमचे मेट्रिक्स काय आहे? भारतासाठी एकदा खेळलं हे यशस्वी होणं किंवा मग खेळतच राहणं यशस्वी आहे. जर खेळतच राहणं असेल तर मग आम्ही विश्वचषक किती जगले, धावा किती जमवल्या, हे काय केलं आणि तेवढं याच्यामुळे या क्रिकेटपटूंवरती इतकं दडपण येतं की या पुस्तकामध्ये काही प्रतिष्ठित क्रिकेटपटूंची नावं आहेत ज्यांनी हे स्वतःहून सांगितलं की एक वेळेला आम्हाला आत्महत्या करावीशी वाटत होती. कारण की आमच्या आजूबाजूला सतत आम्ही बघत होतो की आणि आम्हाला स्वतःलाही वाटत होतं की अरे आपण ह्याच्यापेक्षा जास्त डिझर्व करतोय आणि मला मिळत नाही. म्हणजे हे दडपण कोणत्या टोकाला गेलेलं आहे? आपण आपल्या क्रिकेटपटूंवरती प्रेम करतोय का त्याच्या दडपणाखाली अजून खाली वेर पुशिंग देम डाऊन? आपण क्रिकेट रसिक आहोत का कोण आहोत? हा प्रश्न आपण सुद्धा विचारायला पाहिजे की आपण या मुलांचं काय करून ठेवलेलं आहे की अगदी त्याच्यामुळे कोहलीला सुद्धा वाटायला लागेल कदाचित की अरे खरंच आपण यशस्वी होतो की नाही एवढं खेळून सुद्धा ते तेंडुलकरला वाटायला लागेल कारण 100 षटकांहून कुठेतरी कमीच पडली का आपल्याकडून. सो देर इज नो एंड टू दिस. आणि अगदी शेवटचं प्रकरण मला वाटतं मानसशास्त्राच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं ज्या पद्धतीने त्यांनी ते मांडलेलं आहे. एक लक्षात घ्या की ते लेखक जरी पत्रकार असले दोघेही तरी यांनी या गोष्टी हाताळताना जसं सामाजिक मुद्दे असतील मानसशास्त्रीय गोष्टी हाताळताना स्वतःची मतं अजिबात टाकलेली नाही आहे. त्यांनी चर्चा केलेल्या आहेत त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत आणि त्यांना काय वाटतंय सांगितलंय. म्हणून मला हे पुस्तक जास्त आवडतं कारण की हे कुठे पारावरच्या गप्पा असा भाग नाही की आम्ही भारतभर फिरतो त्याच्यामुळे मला काय वाटतं आहे हे आयुष्य सांगितलं नाही आहे. तर त्यांनी वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला की त्याचं जे ऑब्झर्वेशन होतं ते त्याने पुढे जाऊन ते फॅक्ट आहे की नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी अभ्यास केला आणि ते कुठेतरी जाऊन नंतर त्याची सखोल माहिती घेतल्यानंतर त्याने हे जे पुस्तक रूपात दिलेलं आहे. हे पुस्तक का बरं वाचावं? तर ज्यांना क्रिकेटची आवड त्याच्यासाठी तर हे उत्तम आहेच कारण की जे आपल्या टीव्ही स्क्रीनपर्यंत पोहोचू शकले नाही अशा कित्येक क्रिकेटपटूंची कथा याच्यामध्ये दिलेली आहे. पण ज्यांना माणसाबद्दल जाणून घ्यायचं आहे माणसाच्या कथेबद्दल जाणून घ्यायचं त्यांच्यासाठी खूप छान पुस्तक आहे. क्रिकेट हे पुस्तक वाचत असताना कुठेही त्यांनी असं हे केलेलं नाही की ज्याला क्रिकेट माहीत असेल त्यालाच हे पुस्तक कळेल असं अजिबात नाही. अगदी सोप्या शब्दामध्ये खूप छान ग्लोसरीज आहेत, नोट्स आहेत त्याच्यामुळे ज्यांना क्रिकेटबद्दल काहीच माहिती नाही ते सुद्धा एक छान केस स्टडी म्हणून हे पुस्तक वाचू शकतात की एक खेळ एका देशामध्ये काय काय करू शकतो की त्याच्यातल्या सामाजिक राजकीय आर्थिक ऐतिहासिक गोष्टी कुठल्यापर्यंत जाऊन तो बदलू शकतो त्याचं छान विवेचन या पुस्तकामध्ये आहे. म्हणून हे पुस्तक वाचावं. मी जेवढे तुम्हाला उदाहरण दिली त्याच्यापेक्षा खूप जास्त उदाहरणं फार कमी तुम्हाला दिली. मी बऱ्याच प्रतिदेश क्रिकेटपटूंची नावं सांगितलेली कारण की फक्त तुम्हाला वाचताना ती रंजकता येणार नाही. मी स्वतः क्रिकेटमध्ये जवळपास आता 20 वर्षापासून आहे. मी क्रिकेट खूप जवळून बघितलेलं आहे. क्रिकेटचं समालोचन केलेलं आहे. क्रिकेटचं स्कोरिंगचं काम केलेलं आहे. क्रिकेट सामने जेव्हा चालू असतात त्यावेळेला आम्ही क्रिकेटचे स्कोर लिहायला पेव्हलियनमध्येच बसायचो. त्यामुळे या मुलांसोबत या लोकांसोबत मी दिवस बसलेलो आहे. त्यांच्या चर्चा ऐकलेल्या आहेत. त्यांच्या चर्चेमध्ये सहभागी झालेलो आहे.
आणि त्यामुळे मला हे पुस्तक खूप चांगलं प्रतिनिधित्व करणारं वाटलं की जे खरंच चालू आहे त्याच्याबद्दल. आणि इंटरेस्टिंगली मला एवढं क्रिकेट माहीत असून सुद्धा ह्याच्यामध्ये मला माहीत नसलेल्या कित्येक गोष्टी होत्या, जे मला खूप चांगलं वाटलं वाचताना आणि आनंद वाटला की आपल्या मित्राने खूप चांगलं काम केलेलं आहे. तर असं हे पुस्तक. शेवटी परत मी हेच सांगेन की जर तुम्हाला माणसाची कथा आवडत असेल तर हे पुस्तक जरूर वाचा. जर तुम्हाला आपल्या समाजामध्ये एखादी गोष्ट कुठल्या पद्धतीने बदल घडवून आणत असेल, हे जर जाणून घ्यायचं असेल तर हे पुस्तक नक्कीच वाचा. क्रिकेट हा एक त्याला जोडणारा दुवा आहे. तुम्हाला क्रिकेट माहीत असलं पाहिजे, आवड असली पाहिजे, हा भाग अजिबातच नाही. इनफॅक्ट ज्यांना क्रिकेट माहीत नाही त्यांनी तरी नक्कीच वाचा हे समजून घेण्यासाठी की क्रिकेटच्या समोरचं जग आणि मागचं जग, ह्याच्यात किती काय काय गोष्टी लपलेल्या आहेत, किती करप्शन आहे, करप्शनबद्दल आणि किती नेपोटिझम अजून पण आहे. फक्त चित्रपटांमध्ये नेपोटिझम आहे असंच नाही. नेपोटिझमबद्दल मी एक जो मुद्दा विसरला होता तो सांगतो की उदाहरण छान आहे याच्यात की नेपोटिझम कुठल्या स्तरावरती गेलेला आहे की आताचे काही वर्षापूर्वी अनुराग ठाकूर नावाचे क्रिकेट पदाधिकारी होते. तर त्यांनी काय केलं त्याच्यात असं सांगितलं की अनुराग ठाकूर पहिले आपल्या त्यांच्याकडे जे काही रिसोर्सेस होते थ्रू दॅट ते पहिले त्या क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष झाले त्यांच्या राज्याच्या. ते अध्यक्ष निवडून त्यांची निवड झाली. ते निवडून आल्यानंतर त्यांनी पहिलं काम केलं असं काय केलं तर संघ निवड कमिटीमध्ये ते त्यांनी आपलं नाव घातलं. ते संघाची निवड करणारी जी कमिटी असते त्याच्यात ते सामील झाले, त्यांनी आपलं नाव घातलं आणि जेव्हा ते संघ निवड कमिटीमध्ये गेले तर त्यांनी त्या संघामध्ये आपलंच सिलेक्शन करून घेतलं आणि त्यांनी एक सामना खेळलेला आहे. ऑनेस्ट नेम अनुराग ठाकूरांच्या नावात अजूनही एक फर्स्ट क्लास मॅचची नोंद आहे आणि ती त्यांनी मैदानावरच्या कर्तबगारीवर गाजवून नाही झालेली. तर तो रूट असा छान आहे की पहिले राज्याच्या क्रिकेट मंडळाचं अध्यक्षपद मिळवलं. त्याच्या जोरावर आपण अध्यक्ष आहे. मग संघ निवडीमध्ये पण त्यांनी स्वतःला सिलेक्ट केलं. आता संघ निवडीमध्ये सिलेक्शन झाल्यामुळे मग त्यांनी अनुराग ठाकूर या खेळाडूची सुद्धा निवड केली. व्हेरी इंटरेस्टिंग. आणि मग आपले बाकीचे आहेत लागले कित्येक वर्षापासून मैदान गाजवत आहेत काय आहे. सो दिस डिस्पॅरिटी इज व्हेरी इंटरेस्टिंग आणि क्रिकेटमध्ये असं चालू आहे. ऑन दॅट नोट मी थांबतो आहे. जसं मी म्हटलं की हे पुस्तकबद्दल बोलणं मला खूप आवडतं कारण की आयुष्याचं आहे क्रिकेटविषयी, त्याच्यामुळे अजून आनंद होता आणि ज्या पद्धतीने मांडलं गेलं आहे ती माणसाची कथा आहे. त्यामुळे मला स्वतःला खूप आवडतं आणि व्हेरी शुअर तुम्ही वाचायला घेतलं तर तुम्हाला सुद्धा ते तितकंच आवडेल. धन्यवाद.